आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा शहरातील पोलीस स्टेशन पासून ते वसतिगृहापर्यंत सातत्याने लेंडी नाला हा आरोग्याच्या दृष्टीने नेहमीच घाणीचे साम्राज्याने भेडसावत आहे। यामुळे संबंधित रहिवाशांचे आरोग्यास धोका निर्माण होतो। एवढेच नव्हे तर पावसाळ्यात या नाल्यातून येणे जाणे सुद्धा जिकरीचे होते। म्हणून सदर बाब लक्षात घेता या ठिकाणी काँक्रिटीकरण आणि बंदिस्त नाला तयार करावा यासाठी मागणी केली आहे। प्रभाग क्रमांक 2 मधील नगरसेविका शीतल गुलाब सोनवणे यांच्या माध्यमातून त्यांचे प्रतिनिधी गुलाब सोनवणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता। त्यानुसार महाराष्ट्र राज्याचे मंत्री जयकुमार रावल यांना निवेदन देऊन ही समस्या सोडवावी अशी भूमिका मांडली। त्यावर मंत्री रावल यांनी सकारात्मक भूमिका दाखवत लवकरच यावर निर्णय घेऊ आणि संबंधित प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन यावेळी निवेदनकर्ते यांना देण्यात आले। यावेळी नगरसेविका शीतल गुलाब सोनवणे, प्रतिनिधी गुलाब सोनवणे, श्यामभाऊ सोनवणे, सुखदेव सोनवणे, ज्योतिराम सोनवणे, भास्कर सूर्यवंशी, विश्वास महाजन, रवींद्र मोरे, अनिल पवार, शिवदास अण्णा, नरेश सोनवणे, शंकर सूर्यवंशी, शंकर भील, पंडित फुले, आनंद सोनवणे आदींची मुख्य उपस्थिती होती। वार्ड क्रमांक 2 मध्ये लेंडी नाला अनेक वर्षापासून उघड्यावर वाहत आहे। त्यासाठी काँक्रिटीकरण व बंदिस्त करण्यासाठी माननीय पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल व कॅबिनेट मंत्री यांना निवेदन देण्यात आलं आहे। तरी आमची मंत्री साहेबांना एकच विनंती आहे, लवकरात लवकर एक लेंडी नाला बंदिस्त व काँक्रिटीकरण करून मिळण्यासाठी विनंती आहे व करण्यात यावा। आपकी जय, जय आदेश। मुख्य संपादक यादवराव सावंत। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।